करता येईल माणूस यानं साहेब तुम्हाला सांगतो कायमचा प्रस्ताव सादर झाला होता। पहिल्या प्रशासकीय मान्यताला जे प्रस्तावाला कागदपत्र लागतात ते लावून संस्थेला पोच केलेला प्रस्ताव यांनी कुठलाही अधिकार आता साहेब तुम्हाला माहितीच असेल पहिल्या प्रशासकीय मान्यताला ज्या कागदपत्र लागतात त्याची त्रुटी नंतर लावणे योग्य आहे का तुमच्या कार्यालयाच्या संचिकेला ते होतं तुमच्या कार्यालयाच्या संचिकेला होतं ना पैसे खाऊन कशाला काम केले नेमकं आता ह्यांचा जो विषय आहे हा लिगल आहे का ट्रिब्युनलचा निकाल आहे हा यांचं पद नाही नसेल तर सांगा तसं साहेबांना संस्थेने प्रस्ताव दिला तरच आम्ही मान्यता देऊ। संस्था जर प्रस्ताव देत नसेल त्यांनी पत्र तर दिले आता मग काय दिले पत्र नाही ही फ्रॉड आहे सर ही पत्र खाली खाली सांग हा ही सचिव नाहीत आणि ही लेटर घेणं ही नाही ही लेटर घेणं ही नाही नाही ही फ्रॉड आहे 2 गटात याच्यामध्ये यांनी पैसे घेऊन त्या गटाचं काम करतात फक्त हे पूर्ण फ्रॉड आहे माझ्याकडे कागदपत्र साहेब तुम्हाला कागदपत्र कारवाई म्हणजे समजा त्यावेळेस अधीक्षक पद नसताना संस्थेने प्रस्ताव दिले म्हणून समाज कल्याणाधिकारी दिला तुम्ही अधीक्षक पद नसताना तुम्ही प्रस्ताव कसं दिला समजा त्यांच्या आधी कोण नाव चंद्रसेन गवळीला समजा 18 मध्ये ऑर्डर दिली किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे 21 तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती पदच अस्तित्वात नाही त्यांच्या माहिती पद नाही ते पद नसताना संस्थेने अधीक्षकाचं पदाचा प्रस्ताव कसा सादर केला आणि समजा प्रस्ताव सादर केला चुकीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर परत जिल्हा समाज कल्याणाधिकारी त्याला मान्यता दिली आणि परत गवळीला शिक्षक नेमलं परत तिकडं हे केलं सगळे आले प्रादेशिक उपायुक्त चौकशीसाठी दुसरा विषय असा की आडेबाई धर्मसिंग हे या ठिकाणी शिक्षिका म्हणून होता माझ्यासारखं संस्थापन काय करता येईल काय झालं 8 दिवस झाले माझं एवढं मार्क सांगा पण त्यांचा प्रस्ताव आला तर आपल्याला अडचण झाली प्रस्ताव नाही सर नाही येत नाही आणि हे परवानगी आहे या प्रस्तावाच्या माझं काय म्हणणं आहे एक नियम आहे तुम्हाला सांगतो साहेब 1977 नुसार खाजगी शाळा समितीचं अनुसूचित 2 नुसार नियुक्ती आदेश मिळतं 1981 नुसार शासन देत आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे तरतूद आहे 2 वर्ष प्रयोगशाळेतील कालावधी संपेपर्यंत सुरळीत सेवा पार पडते असं दाखवण्याची नोटीस नसेल तर तो व्यक्ती कायम समजावा सीओने आदेश दिला यांच्या जिल्हा परिषदे आडेबाई धर्मसिंग हे समायोजन केलं यांचं पगारच आहे त्यांना समायोजन केलंय डायरेक्ट आणि प्राथमिक विभागात 9 लोक कंटिन्यू नाही त्यांना हे पगार कंटिन्यू देतात। आडेबाई धर्मसिंग हे जे व्यक्ती आहेत हे माझ्यासारखा संत इमारतीमध्ये पद दिसून येते असा मुद्दा काढला होता त्यांना या जिल्हा परिषदेच्या सीओने समायोजन केलंय नाळगावला होती त्यांनी आता जे कुर्ला आहेत ती आणि त्या जागेवरती या संस्थेने दुसराही एक व्यक्ती भरलेला आहे यांचं कार्यालय पैसे घेऊन मॅनेज करून पगार काढतंय मेरठ अरुण त्र्यंबक तो व्यक्ती डबल आहे त्या ठिकाणी सगळी मांड मांडलेली मी 10 फेब्रुवारीच्या पत्रामध्ये या पत्रात याच्यामध्ये पूर्णपणे साहेब पूर्ण डुप्लिकेट शिक्षणाचं आहे काय आहे सगळ्या गोष्टीचं मी तिथं चौकशी केली यांच्या माझ्या परिवारासारखं यांच्याही परिवाराला उपाशी मारणार का हे सुद्धा याद्वारे विचारलेलं आहे मी यांना स्मरणपत्र आहे साहेब याच्यावरून आता एक पत्र काढलंय साहेबांनी त्या दिवशी तुमचं बोलणं झालं ना त्या दिवशी साहेबांनी एक पत्र काढलंय 8वा दिवस मग कायदा अस्तित्वात असताना पडवा टाका आणि कोर्टाचा आदेश समाज कल्याण अधिकाऱ्याला पण आहे कर्मचाऱ्याला पण आहे आणि संस्थेला पण आहे मग या ठिकाणी म्हणूनच अधिकाऱ्यानं तात्काळ वेतन देयके या कार्यालयात सादर करावे याला अनुसंगून आताचे अधिकारी त्यांनी बी दिलेला आहे तर मग यांच्या सेवा सातत्य किंवा याचा प्रश्न उपस्थित पुढं या कर्मचाऱ्याचा या प्रोसेसमध्ये अजिबात कुठलाही संबंध नाही बरोबर आहे का साहेब काय संबंध आहे प्रस्तावाचा त्याचा 13 मे 2025चं पत्र आहे आतापर्यंत काय कारवाई केली काहीच नाही संस्थेचा संबंध आहे तिथं संस्था आणि कार्यालय त्या ठिकाणी दोषी आहे कारण कार्यालयाने कर्मचाऱ्याला उपाशी वाऱ्यावर सोडता येत नाही जर संस्था लक्ष देत नसेल तर अधिकार आहे सेवा सातत्य देऊन कंटिन्यू करण्याचा आणि दिलं 9 लोकांचं सेवा सातत्याने आणि पगार चालू आहे कागदपत्र मी कधी दाखवायला तयार आहे सर
त्यातलं सगळ्यांचं बंद करा आणि पूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढा. तुमचं जर थोडं शांत होऊ द्या. प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि आमचा व्यथा कोणी ऐकायला तयार नाही म्हणून मी व्यक्त झालो आणि मोकळं झालो साहेब तुमच्या पुढे. अजून व्यक्त व्हा काय व्हायचं नाही साहेब नाही ही सगळ्या गोष्टीचा असा आहे साहेब पूर्ण काळाबद्दल याच्या पलीकडे बी काय आहे. तुमच्या मनाच्या व्यथा आहेत त्या बोला तुम्ही ऐकून घेतो. साहेब शाळेवरून काढायचं म्हणल्यानंतर यांनी गुन्हा नोंद केला, संघटना लावल्या माझ्या विरोधात, पुन्हा नाही ते कुठं ना केला आणि पूर्णपणे त्रास कुटुंबाला वाढी टाकणे करणे ही ती पूर्ण आणि श्रीसागर ईश्वर मल्हारी हा हे मान्यवरांचा असा विषय निलंबित आहेत. कोणत्या कायद्यानं व यांना विचारा की त्यांच्या सह्या मान्य केल्या. एकीकडे धर्मादाय आयुक्ताला संस्थेमध्ये 2 गट आहेत असं पत्रव्यवहार करायचं, नेमकं कार्यकारिणी कुठली ही विचारायचं आणि एकीकडे निलंबित मुख्याध्यापकाचं कोणत्या संस्थेच्या अध्यक्ष सचिवाच्या पदावर असताना माघार घेतली. मी आता शांत बस करा ऐकले तुमचं तुम्ही आता काय बाजारला नाही तुम्ही शांत राहा. थोडंसं शांत आता तुम्ही काय बोलला तुम्ही आता बोलू का आता बरोबर काय साहेब तसं नाही हो, तुम्ही आमच्यासाठी आलो आम्ही तुमच्या थांबा की जरा तुम्ही की आता संस्थेनं जर 28 प्रस्ताव दिला नाही तर काय नाही ठीक आहे साहेब. आता प्रस्ताव द्या म्हणून जी तुमचं पत्र आहे 13 मे आता तसं नाही. त्यांनी जर समजा आता वाद आहे संस्थेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी हे जे तुमचं पत्र आहे त्याच्यावर जर त्यांनी कारवाई नाही केली तर तुम्ही काय करता. प्रशासक हा भाग वेगळा, प्रशासक यांच्या प्रकरणात आणि या ताईच्या प्रकरणात आपण बोलतो तेवढ्या पुरतंच आपण बोलायचं. तुम्हाला हे जे आदेश आहे तुम्ही दिलेला याचं पालन नाही केलं म्हणून तुम्ही संस्थेचं काय थांबवू शकता. संस्थेचं ते अनुदान वगैरे थांबवून त्यांची मान्यता रद्दचा प्रस्ताव पाठवतो. तुम्ही अनुदान तर थांबवा, मान्यता रद्द चला आमचा प्रश्न मान्यता रद्द करून त्यांचं कसं असतं आता सगळ्या बाकीच्या पगारी किंवा तुम्ही काहीतरी त्यांचा थांबवल्यावरती काय मार्क काढतील ना. आणि ह्याच्या बाबतीत EQC चुकीच झालेलं आहे सगळं. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही समजा EQC चुकीचं केलं म्हणून ह्यांच्याकडून चुकीचं करून घ्यायचं असलं नाही ऐका का तुम्ही माझं ऐकलं EQCला अधीक्षकाचं पद नसताना जर त्यांनी अधीक्षकाची ऑर्डर दिली असेल आणि जर तुम्ही ह्यांना परत तीच कंटिन्यू करा म्हणतात चुकीचं आहे. नाही जी पद संचमनातच नाही ऐका जी पद माझं ऐका तुमचं ऐकलेलं सगळं जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे चूक आहे ती चूक आहे. अधीक्षक पदाचा विषय वेगळा तुमचा अधीक्षक शिपाई तुमचं पर्यवेक्षक हा जो विषय आहे ह्यांना जॉईन करून घ्यायचा विषय आहे. तुम्हाला स्कूल ट्रिब्युनल निकाल दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला ह्यांना जॉईन करून घ्यावं लागेल. त्यांनी जर संस्थेने प्रस्ताव नाही दिला तर तुम्ही संस्थेच्या पगारी थांबवा सगळ्याच्या मान्यता रद्द काय एका दिवसात होत नाही. तुमचा प्रस्ताव दिला म्हणजे की थोडं होणार आहे तुम्ही म्हणणार नुसतं मान्यता प्रस्ताव पगार तर थांबवू शकता म्हणे तुमच्या अखत्यारीत आहे तेवढं करा तुम्हाला मान्यता रद्द करता येते. मग जी होत नाही ते कशाला म्हणाला तुम्ही असं आज घडीला फक्त आपल्याला पगार अनुदान संस्थेचे ह्यांना जे अधिकार ह्यांना पगार थांबवते का नाही जेवढं तुमचे अधिकार आहे तेवढंच करा. कधी करता आज काय पत्र आहे ऐका की कारण आता त्यांनी मला बोलले म्हणून तुम्हाला बुधवारी तुमचं जे काय म्हणणं आहे ते लेखी त्यावेळेला कारवाई दादा म्हणतात कशी करायची आता संस्था पण कोर्टात जाणार त्यावेळेला थांबवायचं आपल्याला त्याचं म्हणणं आहे की सुनावणी घेऊन त्यांनी जर त्या प्रस्ताव नाही दिला तर आपण वेतन अनुदान थांबवू. त्यावर तुमचंही म्हणणं की आज म्हटले ना ते सगळं आता जे तुम्ही सांगितलं सगळं कागदावर घ्या. तुम्ही जे सांगितलं सगळ्या गोष्टी कागदावर घ्या. त्या गवळीच्या मान्यता त्यावेळेस सगळंच मांडलेलं आहे त्यांच्या कार्यालयाने. आता विषय काय आता त्यांनी काय म्हणते की आम्ही मान्यता रद्द करू. मान्यता रद्द करायचा अधिकाऱ्यांचं आहे का होणार बी नाही. आणि खरंच नाही त्यांनी खासदार साहेबांनी यांना सांगितलं होतं की बिल पास करू नका 2 दिवस थांबवलं तिसऱ्या दिवशी ट्रेझरीमध्ये अजून जाऊन बिल जमा केलं. आता आपण काय करू तुम्ही बुधवारी हे जी सुनावणी घ्या आणि
त्या दिवशी जर त्यांनी प्रस्ताव नाही सादर केला तर त्या दिवशी तुम्ही किंवा आजच पत्र द्या जर प्रस्ताव नाही सादर केला तर तुमचं वेतन आंदोलन थांबवण्यात येईल. आजच देऊन टाकू. आजच देऊन टाकतील काय त्याला ती गोष्ट देऊन करू. आता काहीतरी मार्ग काढावं लागेल ना. ही पत्र यांच्याच कार्यालयाचं पुन्हा याच्यावर ठाम राहणे योग्य आहे का पुन्हा ह्याच्यावर थांब राहणार आहे ते. दुसरा विषय माझा जो विषय मी कुठेही बोललो नाही मंत्रालयात प्रविष्ट ऐका आहे. की, तुम्ही विषय काय- त्यांचा ऐका- आहे. ऐका- ऐका- यांचंच कार्यालय यांचे हो, ऐका- ऐका- ऐका. तुम्ही तुमचा काहीचा विषय mix करू नका. त्यानेच लोकांना सांगतात नाही, तुम्हाला नाही, नाही तुम्ही सगळ्या नका- लोकांना तुम्ही सांगतात नका साहेब. back- काहीच करू नका. मिसगाईड करायला लागले ते नाही नाही यांचा विषय आहे ना कॉम्प्लेक्शन misguide. वाढवू नका. आडव्या वाटा सांगतात आणि मग नाही असं आहे बघा तिथं हे आहे. तुम्ही जरा शांतीनं मार्क काढायचा आहे. उपोषणात तुम्ही बसायला त्रास त्यांना व्हायला आहे. बरोबर आहे नाही साहेब यांनी 2.5-3 वर्ष उपाशी ठेवले हो बरोबर आहे. बोलू उपोषण नका, त्यांचं बोलू आहे. नका. आपण ते आपण आपले नाहीच आहे त्याच्यात अरे थोडंसं आहे थोडंसं 8 दिवसाला उपोषण करताय. 8 दिवस त्यांच्या चेहऱ्याकडे बघा. त्यांना तुम्हाला मला नाही काढणार म्हणून म्हणतोय थोडं आपण ती भूमिका समजून घ्यावी. त्यांच्याकडनं जर समजा तुम्हाला रिस्पॉन्स नाही मिळाला परत आपण आहेच ना चाललो का आम्ही तिथं. तुम्ही काय करणार सांगा ह्याला सांगा. सुनावणीचं पत्र सुनावणीचं पत्र आणि मान्यता हे वेतन अनुदान थांबवण्याचे पत्र. वेतन थांबवणं ह्याला आणून द्यायचं पत्र. मग काय तुमचं म्हणणं काय. कारण तुम्हाला विनंती करतो मी खासदार साहेबांनी सांगितलं होतं ऐका नाही तुम्ही सांगितलं सरांनी दिलं पत्राला मान्य हे केलं पत्र दिलं साहेबांनी नवीन आहेत साहेबांना आम्ही काही बोलू शकतो ठीक आहे. साहेब काय झालं नाही ऐकायचे तुमचं म्हणणं नाही सांगा. लेकरं बाळा जर उपाशी मरत असतील आणि हे मोठ्या लोकांचा मोठा आवाज आणून जर हे दाबत असतील तर विषय विपरीत आहे. तुम्ही ऐका फक्त साहेबांना साहेब आपण आलावी आणि आमची पूर्णपणे दखल घेतली. एक मी फक्त विनंती करून एक विनंती वजा करतो की जेव्हा अधिकार आहेत जेव्हा ते काम सहज होते तेव्हा यांनी केलं नाही संस्थेला प्रस्ताव आणून माघारी दिला हो. बरं आता काय करायचं सांगा. हेच अधिकारी ते काय आता मार्ग आता काय सांगा करायचं ना सांगा. आता सुनावणी ही ती लांबणीवरचा विषय आहे साहेब. काय तुमचं काय मत आहे सांगा. आणि तातडीचं काहीतरी हे करावं याच्यानुसार हे बघा सुनावणी घ्या साहेब तुम्हाला काय करायचं ते करा. विनंती फक्त या मॅडमची एवढीच आहे मास्टर हाजरी मास्टर आणायला लावा त्यांना आणि वेतन देयके सादर करायला लावा. ही प्रक्रिया आपण तेच पूर्ण म्हणतो ना पुढे हाजरी करू. अहो ऐका ना तेच सांगतोय हाजरी मस्टून वेतन एक सादर करा ह्या दिवसापर्यंत नाहीतर तुमचं वेतन आमदार थांबण्यात आज ही येईल प्रक्रिया असं पूर्ण असं करावी. पत्र त्यांना देऊ ना. तुम्ही सुनावणी सांगताय ते आपण पुढची कारवाई मान्य करू. आज पत्र काय निघणार ह्यांचं की ह्या पत्रा आधारित हाजरी पत्र आणि वेतन देयके त्यांची कार्यालयाला सादर करावी काहीतरी मुदत देऊन समजा सोमवार मंगळवार बुधवार आणि तोपर्यंत नाही सादर केले तर तुमचे वेतन देयके थांबवण्यात येतील असं पत्र आज द्यायला ना. तसंच करावं लागेल ना. आता यांनी पत्र यांची वेतन हातात घेतलं यांनी पास केलंय त्यांनी एकच विनंती आहे की पुढे फक्त निघणार नाही महिन्याला वेतन असतंय. मुख्याध्यापकाला फोन करावा नाही जूनपर्यंत सर काढले सर. नाही 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 परत चालू आहे. निघणार आहे नाही, महिन्याला मिळत नाही आता 6 महिन्याचं ठीक वेतन आहे आहे. पुढे तरी येईल ना. हे बी यांचं प्रादेशिक आयुक्त सांगून गेले साहेब विभागाचे आयुक्त सांगून अहो, गेले मी काय म्हणतो तरी समाज कल्याण अधिकाऱ्याने ऐकलं नाही. हो तुमचं आहे जर थोडं थांबा मार्ग काढले तुम्हीच लावला हे करायला वरती. मार्ग काढायचा का नाही एवढं सांगा फक्त. उपोषण करता कोणाला तिथं? हा मार्ग काढायचा का नाही. मग बसण्याच्या अंदर. दिला का नाही तुमचं ऐकलं का नाही मार्ग काढायचं बोल. तुम्ही सांगा मग आता तुम्ही बोलतो. साहेब आहे. सांगा म्हणतो. साहेब आता आल्यामुळे साहेब मोठा झालं, बरोबर आहे. मार्ग काढू. तुम्ही आता बोला. लगेच काय काय हो साहेब साहेब इथं माणसं आहेत त्यांचे कुठे गेलं त्यांना बोल. नाही नाही यांचंच आहे आता जाता म्हणते सही करण्यासाठी लगेच रजिस्टर आणतात त्यांनी. अहो त्यांचं कशाला बोललोय त्यांना तुम्ही ऐकायचं त्यांचं. गाव त्यांना कुठल्याही शासकीय कागदपत्राला काहीतरी पद्धत असते त्याप्रमाणे काय त्याला मुदत द्यावी लागेल का लगे आज उठायला लगेच बस ठेवा असं म्हणतात का पत्र काढावं लागेल त्याला आज पत्र काढतात ना ती
तुम्ही त्यांना 2-3 दिवसाची मुदत द्या. आज वर्किंग आहे, पुन्हा 2 दिवस सुट्टी आहे. अहो कवळे साहेब त्यांचे वडील वारले, आपण हो साहेब, इथं एक माणूस मरायला बसला आहे, त्यांचं वडील मान्य आहे. आम्ही अहो आपण एखाद्या अधिकाऱ्याची वडील वारले तेवढं तरी समजून घ्यावं ना. अहो सर, अधिकाऱ्याने परिवाराचं बघावं ना साहेब. आता काय बोलतो साहेब होणारा विषय कॉम्प्लिकेटेड करा.